देशाच्या राजकारणात स्वतःचा प्रभाव पाडणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये शरद पवारांचं नाव आघाडीवर आहे। दिल्लीत महाराष्ट्र ओळखला जातो तो शरद पवारांच्या नावाने। त्यांचा अगदी हक्काचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती, जिथून त्यांची कन्या सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहे। सुप्रिया सुळे या संसद रत्न म्हणून त्यांना सातत्याने गणलं जातं। लोकसभेमध्ये प्रमुख प्रश्न ते उपस्थित करतात। त्यांच्या मतदारसंघातले महत्वाचे प्रश्न अगदी स्वाभाविकपणे ते चांगल्या जबाबदारीने पेलतात। त्यांच्या विरोधात आता 17 उमेदवार आहेत। एकूण लोकसभेसाठी बारामतीत 18 उमेदवार उभे राहिले आणि त्यामध्ये प्रमुख लढत आहे ती सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्यामध्ये। कांचन कुल या दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत। भाजप सातत्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावरती घराणेशाहीचा आरोप करतात आणि त्यामध्ये पवार कुटुंब अगदी मोदींच्याही टार्गेटवरती असतं। पण तसं पाहायला गेलं तर वारशाचा प्रश्न हा कुल कुटुंबाच्या बाबतीतही उद्भवतो। कांचन कुल यांचे सासरे, त्यानंतर सासूबाई आणि त्यांचे पती हे दौंडच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावत असतात आणि त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाकडे अगदी पंतप्रधानांपासून सर्वसामान्य मतदाराचं सगळ्यांचंच लक्ष लागलंय। देशातले काही महत्वाचे नेतेही या लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लावून आहेत, कारण इथं प्रश्न आहे तो भाजपला जी 43 जागा हक्काची हवी त्या संदर्भातली, आणि दुसरी म्हणजे शरद पवार यांच्या घरामध्ये त्यांना शह देते भाजप। अगदी त्यांच्या घरात घुसून भाजपची एक टॅगलाईन होती की घर में घुस के मारेंगे पाकिस्तानसाठी, तसं शरद पवारांच्या घरात येऊन त्यांना शरद पवारांना एकदा तरी हरवायचे आणि हा सगळा जो खटाटोप भाजपने केलाय तो आता यशस्वी होणार का आणि कांचन कुल या निवडून येणार का? भाजप तिथे जी ताकद लावतोय त्याचा फायदा होणार का की पवारांनी इतक्या वर्ष जे राजकारणात बारामतीसाठी केले, आजूबाजूच्या मतदारसंघांसाठी केले, ते फळाला येणार? राहुल कुल हे फक्त दौंड तालुक्यासाठी काम करतात असं काही लोक बोलतात। त्यामुळे आजूबाजूच्या मतदारसंघात म्हणजे विधानसभेच्या इंदापूर असेल, भोर असेल, खडकवासला असेल, इकडं त्यांचा प्रभाव तितकासा नाही असं म्हटलं जाते, कारण ते आमदार असल्यामुळे त्यांच्या तालुक्याचा विकास त्यांनी केला असं म्हणतात। परंतु दौंडमधून असाही एक दुसरा सूर येतोय की किती दिवस आपण दुसऱ्या उमेदवाराला मतदान करणार, आपला स्थानिक उमेदवार निवडून आणूयात। आणि बारामतीत असं म्हणतात की पवार बोलतील तेच अगदी खरं होतं, देशाच्या राजकारणातही तसं होतं, परंतु बारामतीत त्यांना जर एवढी टफ लढत देत असतील आणि त्याही त्यांच्या नात्यातल्या असणाऱ्या कांचन कुल याच, तर कोण निवडून येणार आणि काय घडणार बारामती लोकसभेसाठी, ज्याकडे पंतप्रधानांनी लक्ष दिले, मुख्यमंत्र्यांनी तिथं स्वतः प्रभाव पाडून त्यांना झाशीची राणी असं कांचन कुल यांना म्हटले। त्या जसं झाशीच्या राणीनं इंग्रजांना टफ लढत दिली होती तसं त्या सुप्रिया सुळेंना देणार का आणि सुप्रिया सुळे निवडून येणार का, हा एक प्रश्न आहे। हे प्रश्न असेच राहणार आहेत 23 मे पर्यंत। 23 मेला निकाल सगळ्यांसमोर असेल, सत्तेत कोण बसणार, पंतप्रधान कोण होणार, इतकंच महत्वाचं आहे बारामतीत कोण निवडून येणार।